नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. औरंगजेब पवित्र व्यक्ती होता. औरंगजेबाला केवळ राजकारणासाठी बदनाम केलं जातंय. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेखनं उधळली मुक्ताफळं. अबू आझमींनी वारीत येऊन बघावं, वारीकडे बोट केलं तर तोडण्यात येईल. शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराजांची प्रतिक्रिया. मुस्लिम बांधव कधीही हिंदू कार्यक्रमाला विरोध करत नाहीत. एक 4 फुटाचा माणूस दररोज मुस्लिमांवर बोलतो. अबू आझमींची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. वारीच्या वेळी अबू आझमींनी केलेलं वक्तव्य म्हणजे गालबोट लावण्याचा कट, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. अमोल मिटकरींचा अबू आझमींवर आरोप. अबू आझमी आमच्या धर्मावर टीका करत असतील तर आम्ही सहन करणार नाही. विजय चौधरींचा अबू आझमींना इशारा. नमाज आणि पालखीचा फरक समजण्यासाठी आझमींनी एकदा वारीत जावं. पालखीनंतर एकत्र येऊन देशविरोधाची षडयंत्र केली जात नाहीत. आनंद दवेंची प्रतिक्रिया. काही जणांकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम. कबरींवरून होणाऱ्या वादावरील प्रश्नावर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर कबरींवर प्रेम असणाऱ्यांनी गडकिल्ल्यांची काळजी करू नये, पडळकरांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आंबेडकरी समाजाचा मोर्चा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढला जाणार. माझ्या विरोधात मोर्चा काढता, मग गरिबांसाठी कधी मोर्चा काढला का? इम्तियाज जलील यांचा मोर्चेकऱ्यांना सवाल. अदिती तटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणं म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून कामाची पोचपावती. कुत्रे भुंकतात, हत्ती जोशानं चालतो. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आनंद परांजपेंची शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका. मी मुख्यमंत्री असताना महिलांना समान संधी देण्याबद्दल निर्णय घेतला. कर्तृत्व फक्त पुरुषांकडे असतं हे मी कधी मानलं नाही. संधी मिळाली तर महिला देखील कर्तृत्व दाखवतात. शरद पवारांचं वक्तव्य. पुतण्यानं घरी बसा म्हटलं पण तरी पवार घरी बसत नाहीत. संपूर्ण भारत आपलं घर आहे असं पवार मानतात. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचं वक्तव्य. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आणि अनेक गटप्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. केडीएमसीवर मोर्चा काढल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर आरोप करत संजय लाखे पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. संजय लाखे पाटलांकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा. खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक. नरडाणा बाभळे येथील उद्योजकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याकडून भूमिका स्पष्ट. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या इमारती मिळाव्यात. आमदार आमशा पाडवी यांची शिक्षण मंत्री दादा भुसेंकडे मागणी. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गट आणि गणरचनेसाठी संगणकीकृत नकाशाचा वापर होणार. त्यामुळे गावांचे विभाजन टळणार. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2,58,000 घरकुलं मंजूर. आमदार विजयकुमार गावितांची माहिती. संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरमध्ये विसावली. लोणी काळभोरमधील विठ्ठल मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम. पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिवे घाटातून सासवडकडे प्रस्थान. पालखी प्रस्थानाची ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद. बीडच्या अंबाजोगाईत 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. नेवासा येथील ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे निघाली. नगर तालुक्यात पालखी दाखल. 40 दिंड्यांसह 20,000 वारकऱ्यांचा सहभाग. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण. 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा रंगला. पालखीतील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीतून फुलांचा वर्षाव. रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आषाढी यात्रेत पंढरपूर शहर आणि परिसरात तब्बल 10 दिवस मांस विक्रीला बंदी. आषाढी यात्रेच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस पंढरपूर शहर आणि पालखी मार्गावर मांस विक्री बंदी असणार. पालकमंत्री जयकुमार गोरेंचा मोठा निर्णय. उजनी धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल. चंद्रभागेच्या पात्रात 1 लाईफगार्ड बोट आणि 10 प्रशिक्षित स्विमर तैनात.
14 एप्रिल रोजी पंढरपूरहून सुरू झालेली ग्लोबल वारी युकेत दाखल. नेपाळ, चीन, रूस, बल्गेरिया आणि फ्रान्स अशा 21 देशांच्या सीमा ओलांडून वारीची लंडनच्या टॉवर ब्रिज येथे सांगता. 7 समुद्रापार टाळ मृदुंगाच्या आणि ढोल ताशांच्या गजरात पादुकांचं स्वागत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे काही वेळ घाटात वाहतूक कोंडी. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचा मनस्ताप सहन करावा लागला. रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित. मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू. भीमाशंकर जवळील कोंढवळ धबधबा ओसंडून वाहण्यास सुरुवात. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीमध्ये सर्वत्र हिरवळ. तळोदा आणि धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या चांदसैली घाटाची दयनीय अवस्था. घाटात दरड कोसळण्याची भीती. पालघरच्या शिरगाव चौपाटीवर गैरसोय होत असल्यानं पर्यटकांमध्ये नाराजी. चौपाटी नजीक शौचालय आणि चेंजिंग रूम नसल्यानं महिला पर्यटकांची गैरसोय. घोडबंदर रस्ता 22 जून ते 14 जुलै दरम्यान रात्री बंद राहणार. मुंबई मेट्रो 4 साठी 2 वाहिन्यांवर तुळई बसवण्याचं काम होणार. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. बदलापुरात सिग्नल यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यात. पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कामाचा आढावा घेतला. सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानंतर बदलापुरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार. उल्हास नदीपात्रात अवैधरित्या भराव टाकल्याप्रकरणी सत्संग विहारला महसूल विभागाचा दणका. फौजदारी गुन्हा दाखल करत सत्संग विहारला 10 कोटी 16 लाखांचा दंड. बदलापुरात अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक. चौकशीत सोनसाखळी आणि बाईक चोरीचे 4 गुन्हे उघड. 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत आरोपीकडून व्हिडिओ शूट. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वच्या मेघवाडी परिसरातील धक्कादायक घटना. पोलिसांकडून 24 वर्षीय तरुणाला आणि त्याच्या 21 वर्षीय मैत्रिणीला अटक. भाईंदरमध्ये शिक्षकाकडून 2024 पासून 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. भाईंदर पूर्वच्या खासगी क्लासमधील घटना. नराधम शिक्षकाला पोलिसांकडून अटक. मावळमध्ये एका परप्रांतीय कामगाराची आत्महत्या. आत्महत्यापूर्वी कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. मुलाच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे जन्मदात्या पिताकडूनच मुलाची निर्घृणपणे हत्या. जळगावच्या कसबा पिंपरीमधील घटना. फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मृताचे वडील, भाऊ आणि काकांना अटक. मिरजमध्ये वाढदिवसाच्या बॅनरखाली गाठोडा ठेवत जादूटोणा केल्याचा नागरिकांचा आरोप. बॅनरखाली पहिल्या दिवशी हिरवं, दुसऱ्या दिवशी लाल गाठोडा आढळलं. कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नागरिकांना आवाहन. राष्ट्रीय महामार्गावर वाऱ्यामुळे होर्डिंग पडलं. होर्डिंग रस्त्यावर अचानक पडल्यानं दुचाकीवरील 1 जण जखमी. वाहतूक पोलिसांनी होर्डिंग हटवल्याची माहिती. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात हिंदूविरोधी षडयंत्र रचलं गेलं. दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकातून लेखक विक्रम भावे यांचा आरोप. जळगावात वैश्यवाणी युवा फाउंडेशन तर्फे गुणगौरव सोहळ्याचं आयोजन. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते 90 गुणवंतांचा सन्मान तर 4 मान्यवरांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव. अंबरनाथच्या खुंटवलीत शिवसेनेकडून शालेय साहित्याचं वाटप. गरजूंपर्यंत शालेय साहित्य पोहोचवण्याचा उद्देश. माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांची माहिती. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 247 मृतकांची ओळख पटली. 232 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू.